1-2 तास आधी थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली तर तुम्ही अगदी टेस्टी आणि पौष्टिक असा नाश्ता बनवू शकता। तर यासाठी इथे मी 2 तास आधी 1 कप तांदूळ घेतलेत। कुठलेही तांदूळ जे घरी भात करण्यासाठी वापरतो ते इथे वापरले तरी चालतील। याबरोबरच पाव कप इथे मी चण्याची डाळ घेतली आहे। आता हे दोन्हीही आपल्याला पाणी घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा यामध्ये पाणी घालून आपल्याला हे कमीत कमी 2 तास भिजत घालून ठेवायचं आहे। आणि जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये 1 तास भिजत घालून ठेवलं तरीही छान भिजलं जाईल। आणि जर सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर रात्रभर भिजत घाला आणि सकाळी नाश्ता बनवू शकता। तर हे पहा, मी 2 तास भिजत घातलं होतं। 2 तासानंतर डाळ तांदूळ छान असं भिजलं गेलं आहे। आता हे वाटून घ्यायचं आहे। त्यातलं पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ काढून घ्यायचं आहे। यामध्ये आता अर्धा इंच आलं तुकडे करून घातलं आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्यात, अर्धा चमचा जिरं घातलं आहे। आता यामध्ये साधारण पाव कप पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। अगदी बारीक असं हे मी वाटून घेतलं। हे तयार पीठ आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। पाहू शकता हे असं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे, म्हणून वाटताना अगदी कमीत कमी पाणी घालायचं आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आहे आणि मीठ आता मिक्स करून घेऊया। खूप साधी सोपी अशी मस्त रेसिपी आहे आणि घरी असलेलं नेहमीचं साहित्य यामध्ये वापरलं आहे। हे पीठ आता मी बाजूला ठेवून दिलं आहे। इथे दुसरा बाउल घेतला आहे। इथे मी भाज्या घेतल्या, तर यामध्ये गाजर घेतलं आहे, कांदा घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोबी घेऊ शकता, टोमॅटोसुद्धा इथे घेऊ शकता। त्याबरोबरच इथे तुम्ही पनीरसुद्धा कुस्करून घालू शकता। या सगळ्या भाज्या इथे मी मिक्स केल्या। आता हे जे पीठ आपण तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये मी चिमूटभर बेकिंग सोडा घातला आहे, कारण आपण ही रेसिपी इन्स्टंट बनवतो आहे। पण जर तुम्हाला बेकिंग सोडा घालायचा नसेल तर हे पीठ तुम्ही रात्रभर फर्मेंट करून त्यापासून ही रेसिपी बनवू शकता। इथे मी तवा गरम करून घेतला आहे, यावरती थोडंसं तेल लावलं आहे। 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं पसरवून घ्यायचं आहे, जाडसरच ठेवायचं आहे। आपण इथे हा उत्तप्पा बनवतो आहे। यावरती आता मिक्स केलेल्या भाज्या पसरवून घ्यायच्या आहेत। सकाळी तुम्हाला नाश्ता बनवायचा असेल आणि तुम्हाला या रेसिपीमध्ये बेकिंग सोडा वापरायचा नसेल तर रात्री 7 ते 8 वाजता डाळ तांदूळ भिजत घाला, 10 वाजता वाटून घ्या आणि त्यानंतर रात्रभर हे फर्मेंट करून सकाळी तुम्ही यापासून हा नाश्ता सोड्याशिवाय बनवू शकता। तर इथे झाकून 2 मिनटं मी हा उत्तप्पा भाजून घेतला। उलटून घेऊया। आणि आता थोडंसं तेल घालायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा उत्तप्पा 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचा आहे। तर पाहू शकता अगदी मस्त असा आपला उत्तप्पा तयार झाला आहे। काढून घेऊया। हेल्दी, टेस्टी, मस्त असा हा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडेल। आता याच पिठापासून मी तुम्हाला डोसा बनवून दाखवते। तर इथे 1 ते 1.5 चमचा पीठ मी
सेंटरला घातला आहे आणि हलक्या हाताने हा डोसा असा पसरवून घेतला आहे. तुम्हाला जर उत्तप्पा नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीने या पिठापासून डोसेसुद्धा बनवू शकता. वरून ड्राय झाल्यानंतर इथे मी तेल लावून घेतलं आहे आणि पहा अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा हा डोसा तयार झाला आहे. तर एकाच पिठापासून तुम्ही अशा वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकता. तर इथे उत्तप्पा मी चटणीबरोबर सर्व केला आहे. तर अगदी मस्त अशी रेसिपी आहे. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.